आज या बाळासाहेब भाऊ नेते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आलेले सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधींचं मी या शिवसेना कार्यालयात स्वागत करतो आहे। आज एक अत्यंत महत्त्वाच्या एक दौऱ्यासंदर्भात आज या ठिकाणी ही प्रेस वार्ता आपल्याबरोबर घेतो आहे। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने 30 मार्च रोजी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून, तसेच त्या विभागामध्ये सहसंपर्क प्रमुख असतील, विभागीय संपर्क प्रमुख असतील, यांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या झाल्या। आणि त्या नियुक्त्यांमध्ये आदरणीय शिवसेनेचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनासुद्धा संपूर्ण मुंबई असेल, ठाणे असेल, या ठिकाणची जबाबदारी होती। आणि त्या ठिकाणी त्यांचे दोन्ही ठिकाणी दौरे झाले। दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे दौरे झाल्यानंतर माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये, प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, म्हाडा असेल, या संपूर्ण भागाचा दौरा त्या ठिकाणी गेला। त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं, तासनतास त्यांच्याशी बोलले आणि त्यानंतर थोड्याच दिवसाने मागच्या दौऱ्यामध्ये, मागचा या विधानसभेचा दौरा त्या ठिकाणी झाला। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय डॉक्टर साहेबांनी जवळजवळ 65 ते 70 ठिकाणी थेट विधानसभा निहाय त्या ठिकाणी दौरे केले, कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं। कुठेही भाषण नाही, सभा नाही, परंतु थेट कार्यकर्त्यांचा ऐकणारा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं। आणि ज्या ज्या भागामध्ये त्या ठिकाणी साहेबांचे दौरे झाले, चांगलं यश सर्वत्र त्या भागामध्ये मिळालं। आणि त्यांच्या सूचना, मार्गदर्शन करत करत शिवसेनेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं। मागच्या महिन्यातच आपण पाहिलं असेल की माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे 22 जिल्हे, ते 22 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे असणारे शिवसेनेचे 11 मंत्री, ह्या सर्व मंत्र्यांना 2-2 जिल्हे वाटप करून संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी दिली। आणि त्या ठिकाणी शिवसेना पक्षाचं काम, संघटनात्मक ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी कशा प्रकारे होतं आहे हे पाहण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आणि आता खऱ्या अर्थाने ज्या याच्यासाठी मी प्रेस घेतली ते म्हणजे माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचा 2 महिन्याचा, पुढील 2 महिन्याचा महाराष्ट्रव्यापी 22 जिल्ह्यांचा दौरा येत्या 16 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू होतोय। 16 मेपासून 15 जुलैपर्यंत हा 2 महिन्याचा त्या ठिकाणी दौरा असेल। त्या दौऱ्यामध्ये जवळजवळ 22 जिल्हे, 100 विधानसभा असा हा संपूर्ण दौरा असेल। त्या दौऱ्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारीचा भाग असेल। त्याचबरोबर शिवसेना संघटनेचे पदाधिकारी, शाखा प्रमुखपासून तर जिल्हा प्रमुखपर्यंत कशा प्रकारे काम करत आहे त्याची चाचपणी असेल। या सर्व पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी तो दौरा त्या ठिकाणी होतोय। आणि ह्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने मागच्या काही वर्षामध्ये ज्या शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुखांच्या नेमणुका झालेल्या आहेत, त्यांची नियुक्ती झाल्यापासून तर आजपर्यंत त्यांनी नेमणूक झाल्यानंतर ज्या ज्या प्रकारे शिवसेना पक्षाचं काम केलं आहे, संघटनेचं काम केलं आहे, त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी केलं जाईल। आणि कशा प्रकारे काम करताय त्याचा अहवाल त्या पदाधिकाऱ्यांकडनं घेतला जाईल। त्याचबरोबर
आता BLA-1 BLA-2च्या नेमणुका पक्ष संघटनेच्या माध्यमातून झाल्या, ज्या आता SIRची जे हे चालू आहे स्कीम त्या अंतर्गत, तर ह्या दोन्ही याचे BLA-1 असेल, BLA-2 असेल, बूथप्रमुख असेल, ह्या सर्व नेमणुकांचा आढावा त्या बैठकीमध्ये घेतला जाईल. आणि आम्हाला खात्री की याच्या पुढच्या काही काळामध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहे. 22 जिल्ह्यामध्ये 1288 जिल्हा परिषद गटांच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या. ह्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेची असणारी संघटनात्मक बांधणी, या बांधणीकडे अत्यंत बारकाईने माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचं लक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेनेची टीम माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फिरणार आहे. हा दौरा 16 तारखेला साधारणतः उत्तर महाराष्ट्रातून त्या दौऱ्याला सुरुवात होईल. उत्तर महाराष्ट्र असेल, नाशिक असेल, धुळे असेल, या भागातून सुरुवात झाल्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी तो दौरा असेल. मे महिन्यामध्ये काही जिल्हे आहे. मे महिन्यामध्ये साधारणतः नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला. जून महिन्यामध्ये जळगाव असेल, नंदुरबार असेल, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे साधारणतः जून महिन्यामध्ये हे जिल्हे असतील. आणि जुलै महिन्यामध्ये नागपूर असेल, भंडारा, गोंदिया आणि ठाणा ग्रामीणचा जो MMRचा जो भाग आहे, या संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी दौरा आणि त्यांचा आढावा बैठका त्या ठिकाणी होतील. या दौऱ्याच्या माध्यमातून माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या व सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त ताकद देण्याचं काम व संघटना बांधण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा दौरा असणार आहे. त्यामुळे ह्या दौऱ्याला अत्यंत महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मागच्या काळात मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी दौरे झाले, जे नांदेड, हिंगोली सारखे दौरे झाले, सोलापूरला दौरा झाला, ह्या सर्व ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांचं जवळजवळ एका ठिकाणी 4-4, 5-5 तास त्या ठिकाणी ऐकून घेतलं, त्यांचं शंकाचं निरसन केलं आणि त्याला संघटनेमध्ये त्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, लोकप्रतिनिधीला कसं जास्तीत जास्त काम करता येईल यासाठी त्यांनी संधी त्या ठिकाणी दिली. आणि ज्या ठिकाणी चांगलं काम सुरू आहे पक्ष संघटनेचं, त्या ठिकाणी सुद्धा त्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात मारण्याचं, थाप मारण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी पक्ष संघटनेचं काम आवश्यकतेप्रमाणे होत नाही, अशा ठिकाणी त्या ठिकाणी काही निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि त्या ठिकाणच्या नियुक्त्यासुद्धा त्या ठिकाणी रद्द करण्यात आल्या किंवा स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे आगामी हा जो 22 जिल्ह्यांचा दौरा आहे, शिवसेना संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा राज्यव्यापी दौरा असेल.